भाजपचे नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील यांच्या घरावर करणीसारखी काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे विटा शहर हादरले। या गंभीर प्रकारानंतर काळी जादू करणाऱ्या बंगाली बाबूसह सुनील मेटकरीला चोप देत पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी विटा पोलिसांच्या ताब्यात दिले। आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या घरापासून काही अंतरावर एका दुचाकीवरून दोघे जण आले। यानंतर या दुचाकीवरील बंगाली बाबूने गाडीवरून खाली उतरून कोणी बघत नसल्याचं पाहून ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या घरासमोर अंगारा, बिबा, माती यांसह अन्य काही वस्तूंचे मिश्रण टाकून करणीसारख्या काळ्या जादूचा प्रयोग केला आणि थोड्या अंतरावर उभा करण्यात आलेल्या दुचाकी स्वारासोबत पलायन केलं। हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या घरात मोठ्या हालचाली सुरू झाल्या। यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता हा संपूर्ण काळ्या जादूचा प्रकार समोर आला। या अघोरी प्रकारानंतर आसपासच्या नागरिकांसह कार्यकर्त्यांनी या बंगाली बाबूचा शोध सुरू केला। काही वेळानंतर या बंगाली बाबूला पकडण्यात नागरिकांना यश आलं। यावेळी बंगाली बाबूला याबाबत माहिती विचारली असता त्यांनी आपल्यासोबत असणाऱ्या विट्यातील सुनील मेटकरी यांनी हा संपूर्ण प्रकार करण्यास सांगितल्याची कबुली दिली। या संपूर्ण प्रकारानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सुनील मेटकरीसह बंगाली बाबूला चोप देत विटातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अक्षरशः धिंड काढून पोलिसांच्या ताब्यात दिलं। या संपूर्ण अघोरी प्रकारामुळे विटा पोलिसात खळबळ उडाली असून परिसर अक्षरशः हादरून गेलाय। तर हा संपूर्ण अघोरी प्रकार करणाऱ्या विट्यातील सुनील मेटकरीसह बंगाली बाबूवर कडक कारवाईची मागणी केली आहे।